मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सेंट्रल अँड साऊथ एशिया रग्बी सेव्हन्स चॅम्पियनशिप जी उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे झाली, त्या स्पर्धेमध्ये भारताच्या महक चौहान या मुलीला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. आता ज्या मुलीला 3 वर्षापूर्वी रग्बी या खेळाची ABCD माहिती नव्हती आणि केवळ नशिबाने किंवा आपण चालता चालता ही मुलं काय खेळ खेळतायत आणि एक त्रिकोणी आकाराचा चेंडू घेऊन का धावतायत या उत्सुकतेने त्याच्यामध्ये एक संधी म्हणून किंवा एक चला खेळून पाहू अशा भावनेने उतरलेल्या या महक चौहानला माहिती नव्हतं की आपण भारताच्या महिला रग्बी संघाची एक मोठी आधारस्तंभ होणार आहोत आणि आपल्याला वरिष्ठ अशा या स्पर्धेत, जिला सेंट्रल अँड साऊथ एशिया रग्बी सेव्हन्थ चॅम्पियनशिप असं म्हणतात, त्याचं संक्षिप्त रूप कासा रग्बी सेव्हन्स असं सुद्धा आहे. त्या स्पर्धेत तिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आणि या स्पर्धेमध्ये महिलांचा संघ हा 4थ्या स्थानी राहिला आणि पुरुषांच्या संघाला रजत पदकावर समाधान मानावं लागलं. आता जी ही स्पर्धा झाली उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे, त्याच्यामध्ये उझबेकिस्तान, श्रीलंका, भारत, मंगोलिया, किर्गिझस्तान आणि कझाकिस्तान यांनी भाग घेतला होता आणि या सगळ्या संघांच्या खेळाडूंमध्ये महक चौहान ही आपल्या वेग, त्याच्यानंतर आपली तंदुरुस्ती ह्या बळावर सगळ्या खेळाडूंपेक्षा वरचढ ठरली आणि तिला स्पर्धेचा सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला. आता मी तुम्हाला सांगितलं की ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला एशियन रग्बी आणि वर्ल्ड रग्बी ह्यांची जी असोसिएशन आहे त्यांची मान्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महक चौहान ही एक नामांकित खेळाडू म्हणून उदयास येणार आहे अशी रग्बी खेळणाऱ्या जगातील तमाम महिला संघांची भावना तयार झालेली आहे. आणि मी सांगितलं तुम्हाला की उत्तर काशी येथील ही महक चौहान आहे. ती मैदानी खेळांच्या सरावासाठी डेहराडून येथे स्थलांतरित झाली आणि तिला चालता चालता सहज काय खेळ चाललाय म्हणून पाहावं आणि एक संधी आपणही घ्यावी म्हणून ती त्या खेळात उतरली आणि तिला एवढी गोडी लागली की ती 20व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मानाचा किताब तिने पटकावलेला आहे. आता उत्तराखंड राज्याचे रग्बी असोसिएशनचे खजिनदार आणि महिला भारतीय रग्बी खेळाचे कोच यांनीसुद्धा महक चौहानच्या या खेळातील प्रगतीबद्दल खरोखर उद्गार काढलेले आहेत आणि तिचे मार्गदर्शक तेच आहेत आणि ते म्हणतात की महक चौहानचं रग्बी खेळातील भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे आणि तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्लब जे आहेत त्या क्लबकडून सुद्धा भविष्यात मागणी येऊ शकते. मित्रांनो, आपल्या या महक चौहानने यापूर्वी 20 वर्षाखालील महिला संघाचे सदस्यत्व म्हणून सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर भाग घेतलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला संघाचं सदस्य म्हणून काम करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चमूने कांस्य पदकसुद्धा पटकावलेलं आहे. त्यामुळे महक चौहानची ही कामगिरी आहे ती नजरेमध्ये भरणारी आहे आणि अत्यंत लांबच्या किंवा सुदूर गावातल्या अशा या 20 वर्षीय तरुण मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर रग्बी खेळामधली ती स्टार झालेली आहे. स्टार खेळाडूंच्या यादीत तिचं नाव गेलेलं आहे. त्यामुळे महक
चौहान या मुलीचं आपण अभिनंदन करूया. रग्बी हा खेळ भारतात तितकासा लोकप्रिय नाही. आपला भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. त्या हॉकीपेक्षाही आपल्या इथे क्रिकेटचं वातावरण आहे आणि बाकीचे जे खेळ आहेत त्यालासुद्धा हळूहळू प्रतिष्ठा लाभत आहे. मग त्याच्यामध्ये तिरंदाजी असेल, शूटिंग असेल, त्याच्यानंतर वेट लिफ्टिंग असेल, असे त्याच्यानंतर टेबल टेनिस असेल, असे खेळ हळूहळू लोकप्रिय होत आहेत आणि त्याच्यामध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या, कांस्य पदक जिंकणाऱ्या, रजत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचं कौतुक होत आहे. मग ते लिएंडर पेस यांनी जिंकलेलं कांस्य पदक असेल, त्याच्यानंतर आपले जे खेळाडू आहेत म्हणजे टेबल टेनिसमध्ये पटकावलेलं पदक असेल, लिएंडर पेसने पटकावलेलं पदक असेल, सायना नेहवालने मिळवलेलं पदक असेल आणि कुस्तीमधली पदकं असतील, रजत पदक, कांस्य पदक, महिला संघ, पुरुष संघ या सगळ्यांचं निरंतर कौतुक होत असतं. आणि इथून पुढे आपल्याला महक चौहान हिच्या बरोबरीने येणाऱ्या मुलींचंसुद्धा कौतुक करावं लागेल. आपल्याला क्रिकेटवरचं लक्ष थोडं बाजूला करून इतर खेळामध्ये जे आपले खेळाडू प्रावीण्य मिळवत आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावत आहे, त्या खेळाडूंचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागेल. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी लागेल. खेळांकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन अजूनही पारंपरिक आहे. खेळत काय बसला, अभ्यास कर असं आपण आपल्या मुलांना सांगतो. परंतु खेळामध्ये सुद्धा करिअर करता येतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटवता येते, देशासाठी पदकं मिळवता येतात आणि त्यानंतर आपोआप आपल्या खेळाडूंना मान मरातब आणि पैसा मिळायलासुद्धा सुरुवात होते. आपण आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली बुद्धिबळ स्पर्धा पाहिली, त्याच्यामध्ये भारतातल्या खेळाडूंनी चॅम्पियनशिप मिळवलेली आहे आणि ते खरोखर आपल्या देशाला कौतुकास्पद असंच आहे. तर हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतो की अशा बातम्या शक्यतो प्रकाश झोतात येत नाही, असे खेळाडू शक्यतो प्रकाश झोतात येत नाही. कुठेतरी बातमी येते आणि ती निघून जाते. अशा ह्या गोष्टी आपण अनवट वाट म्हणजे वेगळं काहीतरी जे इतरांच्या लक्षात आलेलं नाही किंवा बाजूला पडले, दुर्लक्षित झालं आहे, त्याला आपण याच्यामध्ये मानाचं स्थान देतो आणि विशेषतः महिलांचा विषय असेल तर तिथं तो आपण घेतो. दीपाली खोब्रागडे ह्या महिला वायर विमेन, महिला इलेक्ट्रिसिटी तंत्रज्ञ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते किंवा केंद्र शासनाच्या स्तरावर उत्कृष्ट तंत्रज्ञ म्हणून पुरस्कार मिळाला. त्याचासुद्धा व्हिडिओ आपण केला होता. आणि आता महक चौहान हिने जे आंतरराष्ट्रीय स्तरावर रग्बी या खेळात आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा स्पर्धेचा खेळाडू म्हणून जो बहुमान मिळवला आहे त्याबद्दलसुद्धा कौतुक करण्यासाठीच हा व्हिडिओ आपण तयार केला आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आणि त्यामुळे माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. माझ्या रीलबद्दल, माझ्या व्हिडिओबद्दल तुमच्या आप्तजन, स्नेहीजन, नातेवाईक, इष्टजन, मित्रपरिवार या सगळ्यांमध्ये माहिती द्या. त्यांना फॉलो करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.